नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे फुगाबाई. आपण लांब बाई शिवणार आहे कोपऱ्यापर्यंत आणि त्याला असं छोटासा मस्त फुगा बनवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा जेणेकरून रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण अशी छानशी व्हिडिओला करूया. छान अशी सुरुवात. हे बघा आपण बाईची कटिंग करून घेतलेली आहे. 9ची घडी आणि 9:45ची बाई लांबी आहे. आकार वगैरे सगळं देऊन घेतलेलं आहे. बघा अशी ठेवून पाहिजे आहे आणि आपल्याला हा घ्यायचा आहे सेंटर. बाईचा एकदम असं परफेक्ट घडी करून आणि सेंटर घ्यायचा आहे आणि वरतून खालीपर्यंत असं आपल्याला 5 इंच मोजायचं आहे. तिथे पॉईंट टाकून घ्यायचा आणि आडवं 3 इंच मोजायचं आणि अशी तिरपी रेषा मारून घ्यायची आपल्याला. आणि जी रेषा मारली ती आपल्याला घ्यायची आता कट करून. याप्रमाणे अशी कट करून घ्यायची. हे बघा असा आपला आकार तयार झाला. आपल्याला आता ती जॉईंट करायची आहे. तर काठाच्या बाजूने आपल्याला ती जॉईंट करायची आहे. काठाची बाजूवरती आपल्याला सीधी ठेवायची आणि त्याच्यावर अस्तर ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. काठ आपल्याला खूप महत्त्वाचा आहे कारण ती काठा पदरची साडी असल्यामुळे पहिले काठाला शिलाई मारून घ्यायची. आता आपण टाचण्या लावून घेऊ. आपल्याला तो आकार पण आहे ना आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची. त्याच्यामुळे आपण टाचण्या लावून घेतल्या आणि जसा तो आकार दिला आपण त्याला अशी एक शिलाई मारून घेतली. बघा ह्याप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची. टाचण्या काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. ह्याप्रमाणे कट करायचं. मध्ये असं टोकाला थोडंसं कात्रीने हे करायचं कट आणि पूर्ण बाकीच्या ठिकाणी पण असं कट करून घ्यायचं आणि अशी पलटी मारून घ्यायची. आता मग सीधी बाजूवरती येईल आणि आपण जी शिलाई मारली ना ती मध्ये जाईल. शिलाई आपल्याला दिसून येणार नाही, व्यवस्थित दिसेल फिनिशिंग वगैरे. याप्रमाणे आता इथे पुन्हा एक दाब टीप देऊन घ्यायची अशी काठावर, म्हणजे त्याला फिनिशिंग छान येते. हे बघा ह्याप्रमाणे. आणि आता आतल्या बाजूने हे करून आणि अस्तरला पूर्ण कडेकडेने अशी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित असं आपली बाही तयार होईल. याप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची. पूर्ण बाहीला अशी शिलाई मारायची आहे. हे बघा ह्याप्रमाणे शिलाई मारल्यानंतर आपल्याला उरलेला जो कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून. असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे. आणि आपण आता साडीचा मॅचिंग कपडा घेतलाय पिंक कलरचा. तर 7 इंचाची हे घेतले आपण लांब रुंदी आणि 19 इंचाचा लांब घेतलाय कपडा. बघूया आता आपल्याला किती कपडा लागतोय. अशा प्लेट टाकून घ्यायच्या आणि मध्ये पण काय करायचं 5 नंबरची एक शिलाई टाकायची आपल्याला. त्याच्याने काय होतं प्लेट एकसारख्या येतील आणि पफ पण छान पडेल. हे बघा ह्याप्रमाणे अशी 5 नंबरची एक शिलाई टाकून घ्यायची. अशी व्यवस्थित आणखी एक आपण कडेला एक शिलाई मारून घेऊ. त्याच्याने काय होईल आपल्याला व्यवस्थित ते कपडा आपल्याला चुन्यांचा तो लावता पण येतो आणि त्याचा पफ पण छान येतो. बघा तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला नेमके काय करायचंय. हे बघा साईडने पण अशी एक शिलाई मारून घेतली आपण. दोघं कडेने 2 शिलाई अशा मारून घेतल्या. त्याच्यावरती आपल्याला आता हे जॉईंट करायचंय. बघा याप्रमाणे टाचण्या लावून घेऊ आपण, म्हणजे ना शिलाई व्यवस्थित मारता येईल. व्यवस्थित तो कपडा व्यवस्थित ठेवून आणि त्याच्यावर बाही व्यवस्थित ठेवून आणि अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला. हे बघा ह्याप्रमाणे आपण डबल शिलाई मारून घेऊ, म्हणजे ते उसवणार वगैरे नाही. पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. आता टाचण्या काढून घेतल्या आणि अशी बाईची घडी करून आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा आपली 9.5ची बाही आहे. आपण तिथे हे करून घेऊ, पॉईंट टाकून घेऊ आणि असं कट करून घेऊ. बाहीला असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे आतमध्ये जो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा. हे बघा आपली अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झाली. आपण जी 5 नंबरची शिलाई मारली ना ती आता काढून घ्यायची आपल्याला. आणि मग तुम्ही बघू शकता कशा सुंदर अशा मोकळ्या त्या प्लेट्स तयार झाल्या आपल्या. हे बघा आता आपण त्याच्यावरती काय करू, गोल्डन लेस लावू, म्हणजे बाईला अतिशय सुंदर असा लुक येईल. हे बघा ह्याप्रमाणे आपली बाही झाली आता तयार. आपण लेसला ना 2 शिलाई मारून घेतल्या.
कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपली डिझाईन कशी आली. जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींनो, लाईक करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे बघा, अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आणि सुंदर असं कॉम्बिनेशन आपल्या दोघा बाह्या तयार झालेलं आहे. मग मैत्रिणींनो, कशी वाटली आपल्या आजची बाहीची डिझाईन? अतिशय सुंदर आणि कॉम्बिनेशन पण किती छान आहे. साडी अशी पिंक कलरची आहे आणि ब्लाऊज असा ग्रीन कलरचा आहे. तर साडीचा पण त्याला कॉम्बिनेशन केल्यामुळे बाईला अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत बाय बाय.